अख्ख्या डिसेंबर महिन्यात नाताळाच्या तयारीत गुंतलेला गोवा आणि आमच्या ख्रिस्ती बांधवांची प्रचंड लगबग. बाजारपेठा नवनवीन वस्तूंनी सजलेल्या. अनेक घरांमध्ये तर दिवाळीपासून सुरू असलेली रोषणाई थेट नववर्षाच्या आगमनापर्यंत अखंड चालू. ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी कितीतरी तऱ्हेच्या वस्तू उपलब्ध. खाद्यपदार्थांची चंगळ. गोव्याचा नाताळ दूरवर प्रसिद्ध. त्यामुळे एरवी येणाऱ्या पर्यटकांपेक्षा डिसेंबर महिन्यात दुपटीनं वाढलेला त्यांचा ओघ. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे थंडावलेल्या आर्थिक व्यवहारांना दिवाळीपासून बरे दिवस आले. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक खुश, टॅक्सी व्यावसायिक आनंदात, नाताळ म्हणून गोवन्स उत्साहात आणि या सगळ्यांना साथ देणारं, इथलं उल्हसित करणारं हवामान, आमंत्रण देणारे इथले समुद्रकिनारे आणि गोवन्सच्या रक्तात वाहणारं, जग विसरायला लावणारं इथलं संगीत. Ai Lucy, Lucy, me Lucy, não cuspe no chão. Ai Lucy, Lucy, me Lucy, não cuspe no chão. Cuspir no meu peito, me Lucy, rega e coração. Cuspir no meu peito, me Lucy, rega e coração. Ai Maria Pita cheia, oh Maria Pita cheia, oh Maria Pita cheia, oh Maria Pita cheia, Maria Pita cheia, oh Maria Pita cheia, oh Maria Pita cheia, oh Maria Pita cheia. फादर सायमन फर्नांडिस आगमन काळ, खाद्यपदार्थ आणि नाताळाच्या तयारीबद्दल सांगतायत. नाताळ हा सण जगभराप्रमाणेच गोव्यातही धूमधडाक्यात साजरा होतो. घरादारांची, बंगल्यांची, परिसराची, बाजारपेठांची व चर्चेसची साफसफाई, रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, आरास, आकाशदिवे, रंगीबेरंगी विविध चांदण्या, तसेच नाताळाचा कुसवार अर्थात फराळ, ज्यामध्ये केक, चॉकलेट्स, बिबिंक, दोस, दोदोल, नेव्हरिओ, पिनाग्र, कलकल इत्यादी जिनसांचा समावेश होऊ शकेल. घरोघरी आणि देव मंदिरात बाळ येशूला जन्म घेण्यासाठी छोटे कानी, गुरांचे गोटे तयार करतात. भौतिकदृष्ट्या ही तयारी होत असतानाच आगमन काळात ख्रिस्ती भाविक आध्यात्मिक तयारी करतात. बाह्य उत्साहापेक्षा आंतरिक किंवा आध्यात्मिक तयारीला ख्रिस्ती धर्मात नक्कीच महत्व आहे आणि नेमक्या याच गोष्टीवर भर देत गोव्यातील आदरणीय महागुरु स्वामींनी या वर्षाचा नाताळ साधेपणाने, गोरगरिबांच्या, वंचितांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन सबळ हस्तेनी त्यांच्या बचतीतून आणि साधन संपत्तीतून मदत करत आपली आध्यात्मिक उन्नती साधावी असे आवाहन केले आहे. शांतीचा राजपुत्र त्यांच्या हृदयाच्या सिंहासनावर विराजमान होतो आणि त्यांच्या जीवनावर राज्य करतो अशी त्यांची श्रद्धा आहे. तो अंधार दूर करतो, दुष्टाईचा नाश करतो आणि प्रेम, न्याय आणि शांतीचे राज्य प्रस्थापित करतो. या हंगामात प्रार्थनेदरम्यान देवाचे राज्य स्थापन करण्यासाठी ख्रिस्त राजा गौरवाने आणि वैभवात येण्याविषयी पवित्र शास्त्र वचनांचे वाचन केले जाते. ख्रिस्ताच्या आगमना संदर्भात 3 वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. येशूचे पहिले आगमन सुमारे 2000 वर्षापूर्वी पृथ्वी तलावर मनुष्य जातीतील जन्म घेतल्याचे. त्याच्या बलिदानाच्या आठवणीस्तव रोजच्या आराधनेदरम्यान ख्रिस्त प्रसादाद्वारे ख्रिस्त आपल्या हृदयात येतो हा विश्वास म्हणजे दुसरे येणे. शेवटचे येणे हे जेव्हा येशू ख्रिस्त सर्व वैभवात सर्वांचा न्यायनिवाडा करावयास येईल. आगमन काळ हा 4 रविवारांचा कालावधी आहे आणि नाताळाच्या पूर्वसंध्येपर्यंत चालतो. चर्चसाठी नव्या सांस्कृतिक वर्षाची ही सुरुवात आहे. आगमन दरम्यान धर्मगुरू जांभळ्या रंगाची वस्त्रे परिधान करतात व प्रायश्चित काळाप्रमाणेच आगमन काळात सुद्धा विश्वासू जन मुक्तिदात्याच्या आगमनाची आपल्या पापांचा पश्चाताप करून दुःख व्यक्त करतात, तर काही जण उपासतापासही करतात. या कालावधीत ग्लोरिया अर्थात स्तुती गीत गायले जात नाही. परंपरेनुसार विश्वासू जन 4 मेणबत्त्या घेऊन एक पुष्पचक्र तयार करतात. पुष्प आपल्याला देवाच्या अनंत काळाची आणि अनंत दयेची आठवण करून देतात. प्रत्येक मेणबत्ती 1000 वर्षाचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे आदाम आणि हव्वेच्या काळापासून तारणकर्त्याच्या जन्मापर्यंत 4 मेणबत्त्या पूर्ण होतात.
मेणबत्तीची ज्योत आपल्याला आठवण करून देते की येशू हा जगाचा प्रकाश आहे आणि जर आपण त्याच्या मागोमाग गेलो तर आपण कधीही अंधारात चाचपडणार नाही, तर आपण जीवनाचा खरा प्रकाश आहोत याची आपल्याला जाणीव होईल. 4 मेणबत्त्या आगमनाच्या 4 आठवड्यांचे प्रतिनिधित्व करतात आणि दर रविवारी 1 मेणबत्ती पेटवली जाते. आशा, श्रद्धा, आनंद, शांती प्रतिबिंबित करण्यासाठी 4 मेणबत्त्या पेटवण्याचा प्रघात आहे. 24च्या रात्री गोव्यातील ख्रिस्ती जन तारणकर्त्याच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी गोव्यातील सर्वच चर्चमध्ये एकत्र येतात. मध्यरात्रीच्या थोड्या आधी उत्सव सुरू होतो. त्या रात्री सगळ्या चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा आयोजित केल्या जातात. मध्यरात्रीच्या सुमारास चर्चच्या घंटानादात ग्लोरिया गायली जाते आणि धर्मगुरू नव्याने जन्मलेल्या बाळ येशूला गवानीत ठेवतात आणि भाविकासमवेत शांतीच्या राजपुत्राची उपासना करतात. धर्मगुरू यावेळी धार्मिक उपदेश करतात, बायबलमधील उतारे वाचून त्याचं निरूपण करतात. त्यानंतर ख्रिस्ती बांधव एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देऊन कुटुंबीय आणि मित्रांसमवेत नाताळ उत्सवाची तयारी करण्यासाठी एकमेकांचा निरोप घेतात. नवीन वर्षाच्या स्वागतापर्यंत संगीत आणि नृत्य रजनींच्या आयोजनाची आणि नियोजनाची लगबग गोव्यात सुरू होते. नाताळाची गीते किंवा ख्रिसमस कॅरल्स ख्रिस्ताच्या जन्माचा उद्देश आणि त्याच्या जन्मानंतरच्या संभाव्य आनंदी वातावरणाचे चित्रण करतात. विशेष म्हणजे या आनंदोत्सवात सर्व धर्मीय एकत्रित येत असल्यानं सर्व धर्म समभाव दृष्टीस पडतो. हेच गोमंतकातील नाताळाचं एक खास वैशिष्ट्य. गोव्यानं आजवर ही वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती अतिशय आपुलकीनं आणि पारंपरिक बंधुभावाच्या भावनेनं अद्याप सर्वांना हा नाताळ आनंदायी ठरावा व येणारे वर्ष आरोग्य संपन्न असावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लॅटिन भाषेत लिहिलेलं आणि ग्रेगोरियन चॅन्ट मधील हे एक सूक्त आहे. Veni Creator Spiritus, mentes tuorum visitor, imple superna gratia, que tu creasti pectora. थोडक्यात आशय असा, निर्मिकाच्या आत्म्याला आवाहन करतो, ये तुझ्या लोकांच्या आत्म्यांना भेट दे, तुझ्या कृपा प्रसादानं त्यांना धन्य कर, तुझ्या दिव्य प्रकाशानं आमची ज्ञानेंद्रिय उजळून जावोत, आमची हृदय तुझ्या प्रेमानं ओतप्रोत होवोत आणि आमची दुर्बल शरीर बलवान होवोत. Tu septi formis munere, digitus paterne dextere, Turite promissum Patris, sermon editans utura. गोव्यातले प्रसिद्ध लेखक विन्सी क्वाद्रोज सांगतायत गोव्यातल्या नाताळाविषयी. हा समारंभ तसा साधारण नाही, त्याला बरीच तयारी करावी लागते. बाहेरचे आणि अंतर्गत मन आणि हृदय स्वच्छ करण्यासाठी कन्फेशन म्हणजे कुंसारचा संस्कार दिला जातो. वेळोवेळी खास प्रार्थनांचे आयोजन केले जाते. या तयारी बरोबरच मध्यरात्रीच्या मासला हजर होणे म्हणजे श्रद्धेचा देखावा ठरतो. येशू ख्रिस्ता जन्म 2000 वर्षापूर्वी झाला होता, पण आज आम्ही त्याची पुनर्घोषणा करतो. ज्याप्रमाणे जॉन द बाप्तिस्ट ह्याने भाकीत केले होते, आपणापेक्षा बळवंत, आमच्या पापांची मुक्ती करणारा आणि पवित्र आत्म्याचा स्नान देणारा येणार आहे, त्याची वाट तयार करा. त्याप्रमाणे नाताळच्या निमित्ताने आम्ही येशू ख्रिस्ताचे आमच्या हृदयात आणि घरात स्वागत करतो. नाताळचा आमचा आनंद प्रकट करण्यासाठी आम्ही घरामध्ये गोटा बनवतो, नक्षत्रे लावतो, तऱ्हेतऱ्हेचे सजावटी दिवे लावतो. चर्चेस पण सजवल्या जातात. गावची तरुण पिढी एकत्र येऊन सामूहिक गोटा करतात. मध्यरात्रीचा मास झाल्यानंतर नाच गाण्याचा कार्यक्रमही आयोजित केला जातो.
ख्रिसमस ट्रीज सजवली जातात. ख्रिसमस कॅरल्स गाऊन आनंद व्यक्त केला जातो. रस्त्यावर, फुटपाथवर, बागेत झोपणाऱ्या गरीब लोकांना स्वीट्स वगैरे दिले जातात. ख्रिसमसला सांता क्लॉज वा ख्रिसमस फादरचे नाव जोडले जाते. तो होता 4थ्या शेकड्यातला संत निकोलस. तो लिसिया देशातल्या मायरा प्रांतचा बिशप होता. मुलांना व गरिबांना भेटवस्तू देण्याची त्याला सवय होती. हीच सवय आजही जोपासली गेली आहे. ख्रिस्त हाच दैवत्वाचा अवतार आहे. त्याचा जन्म अशा वेळी झाला जेव्हा पृथ्वीवर अज्ञान, अंधश्रद्धा, लोभ, द्वेष आणि ढोंगीपणा व्यापला होता. या सर्व परिस्थितीत ख्रिस्तचा जन्म झाला आणि त्याने लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले. त्याने माणसाच्या आयुष्याला एक नवीन आणि आध्यात्मिक वळण दिले. माणसामध्ये झालेला हा भक्कम बदल आहे. या गोमंतकात जवळजवळ 400 चर्चेस आहेत. जुन्या गोव्यातला बॅसिलिका ऑफ बॉम जेसस सगळ्यात महत्वाचा. स्तोत्र पठण आणि नाताळची भक्तिगीत यांनी हा परिसर भारलेला. रात्री 10च्या सुमारास चालू झालेला मिडनाईट मास ते दुसऱ्या दिवसापर्यंत येशूच्या जन्माचा महोत्सव. मंत्रमुग्ध करणारं हे वातावरण. हरमल, कळंगूट, वागातूर आणि अंजुनाच्या समुद्रकिनारी रात्रीपासून पहाटेपर्यंत चालणाऱ्या पार्टीज, स्थानिकांसोबत नृत्यात सहभाग आणि मांडवी नदीवरचा क्रूज ही विशेष आकर्षण खास पर्यटकांसाठी. साल्सेत, बेनॉलिम आणि वर्कासारख्या किनारी गावांमध्ये जुन्या कपड्यांपासून आणि वाळलेल्या गवतापासून तयार केलेल्या माणसाचा पुतळा जाळण्याची म्हणजे जुन्या वर्षाला कायमचा निरोप देण्याची आणि नववर्षाचं स्वागत करण्याची परंपरा आजही गोव्यानं जपली आहे. याबरोबरच सुशेगात म्हणजे अगदी आरामात वेगवेगळ्या गजाली म्हणजे कहाण्या सांगायच्या आणि त्याचबरोबर परंपरागत गोवन पेयाचा, फेरणीचा आस्वाद घ्यायचा हे अगदी ठरलेलं. तर असा हा गोव्यातला नाताळ एकदा तरी अनुभवावा असा. या नाताळानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मेरी ख्रिसमस. आताच आपण नाताळानिमित्त समन्वित रूपक ऐकलत. गोव्यातला नाताळ. लेखन, निवेदन आणि सादरीकरण होतं कल्पना नंदन पवार यांचं. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आपण हा कार्यक्रम ऐकला. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. पाप ताप
संत्रस्त जनाची, पापताप संत्रस्त जनाची, अविनाशी सावली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली, माऊली ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली. हा केसरशी मज ताराया, हा केसरशी मज ताराया, स्वर्गातून धावली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली, माऊली ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली. पश्चात्तापे दग्ध शरण्या, पश्चात्तापे दग्ध शरण्या, निज शिष्या पावली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली, माऊली ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली. मज पाप्यास्तव स्तंभावरच्या, मज पाप्यास्तव स्तंभावरच्या, मरणासर सावली आहे माझी ख्रिस्त गुरु माऊली, माऊली ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली. हृदयी माझ्या पाहिन जिकडे, हृदयी माझ्या पाहिन जिकडे, तिकडे हो माऊली, माऊली ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त ख्रिस्त जय, ख्रिस्त ख्रिस्त जय, ख्रिस्त ख्रिस्त जय, ख्रिस्त ख्रिस्त जय, भजनी मती रंगली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली, माऊली ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली, माऊली ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली, माऊली ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली. वसंत आजगावकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 9:20 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र